नमस्कार मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आज एक नवीन अपडेट आलेली आहे। कर्जमाफी ही केली जाणार आहे का? जर केली जाणार असेल तर कोणाची केली जाणार आहे, कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत, तसेच किती लाखापर्यंत ही कर्जमाफी केली जाणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। राज्यातील शेतकरी कर्जमाफीची जोरदार मागणी सुरू असून यातच तेलंगणा सरकारने 31,000 कोटींचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे। तेलंगणा सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात कर्जमाफीची जोरदार घोषणा चालू आहे। किसान सभेचे नेते अजित नवले, उद्धव ठाकरे, संजय जाधव, नाना पटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे। तसेच मित्रांनो, तेलंगणामधील सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने लवकर कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि स्वाभिमानी किसान संघाचे अध्यक्ष राजू शेट्टी हे कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन करणार असून 2023 मध्ये शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागले असून आता शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी। राज्यातील शेतकरी कर्जमाफीची आशा बाळगून आहेत, तरी राज्य सरकारने याबाबत काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तसेच मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023च्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र ती घोषणा हवेतच विरली असून आता किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली असून या मागणीमध्ये केवळ कागदी कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्वरित लाभ मिळावा असेही त्यांनी त्या निवेदनामध्ये मांडले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।